अमित शहा उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि उद्या जागा वाटपाचा तिढा सुटेल असं सुद्धा बोललं जात आहे। कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब आपल्यासोबत, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, अमित शहांचा दौरा आणि तिन्ही पक्षांच्या ज्या जागा आहेत त्याचा तिढा सुटेल उद्या संध्याकाळपर्यंत। अनेक दिवसापासून शिवसेनेच्या वतीनं अगदी जाहीरपणाने मी सांगतोय की आमचा पूर्ण विश्वास हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। भौगोलिक परिस्थिती, राजकारणाची परिस्थिती महाराष्ट्राची पूर्ण शिंदे साहेबांना माहिती आहे। तिन्ही नेते मंडळींना कोण कुठून निवडून येईल हे देखील माहिती आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या नेते मंडळींच्या बैठकीनंतर काय होईल याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णयावर पूर्ण आमचा विश्वास आहे। आम्ही त्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत। मला असं वाटतं की वैभव नाईकांनी जी टीका केलेली आहे त्याच्यावर मी बोलून त्यांना काही मोठं करत नाही। गोव्याचे मुख्यमंत्री रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड मतदारसंघामध्ये फिरत आहेत। शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याची जबाबदारी कदाचित दिलेली असेल आणि प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे। मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे जे खासदार होते हे शिवसेनेचे होते, ते दुर्दैवानं आमच्याकडे आले नाहीत, परंतु त्यानंतर धनुष्यबाण हा शिवसेनेला मिळालेला आहे। शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते, त्याच्यामुळे त्या जागेवर आमचा पूर्ण दावा आहे। नक्कीच तुम्ही दावा म्हणताय, नारायण राणेंच्या नावाची पण त्या ठिकाणी जोरदार चर्चा आहे। जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासाठी काम करेल शिवसेना। नाही, मला असं वाटतं की याचे सगळे अधिकार मी आपल्याला सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। आधी आमच्याच पक्षाला ती जागा मिळेल याची पूर्ण खात्री आहे आणि त्याच्यानंतर जो काय निर्णय होईल त्याच्यावर चर्चा करून पुढे जाऊ। दुष्काळात आपल्याला माहिती असेल की मराठा आरक्षण ज्यावेळी मिळालं त्यावेळी उभाठावाच्या पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन केलेलं होतं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार घटनाबाह्य नाही हे त्यांना देखील माहिती आहे, नियमानुसार चाललं आहे हे देखील त्यांना माहिती आहे। मराठा आरक्षण मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं होतं, त्यांना धन्यवाद दिलं होतं। तेव्हा प्रचारासाठी हे बोलावं लागतं आणि प्रचारासाठी हे जर बोलले नाहीत तर जी लोक, जे पदाधिकारी, जे कोण आमदार त्यांच्याबरोबर आहेत ते बाजूला जातील अशी भीती असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर ते टीका करतायत। आजही त्यांचा दौरा आहे, उरण, पनवेल, बऱ्याचशा ठिकाणी ते जात आहेत। तळोजाला देखील सभा आहे त्यांची आणि ते म्हणतात की अबकी बार 400 पार नाही, अबकी बार भाजप तडीपार असा नारा देत आहेत। काय वाटतं तुम्हाला नेमकं? नाही, असं बोलल्याशिवाय उरलेले जे आहेत ते पण थांबणार नाहीत ना। शेवटी स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये मॉरल उंचावणं, त्यांना कॉन्फिडन्स देणं, त्यांचा जो कॉन्फिडन्स गेलेला आहे तो परत आणणं, ह्यासाठी ही भाषणं केली जातात। मला त्याच्यामध्ये काय लोकशाहीत अजून काही टीका करायची नाही, परंतु 400 जागा नक्की NDAचं सरकार घेणार आहे। कारण ज्या अलायन्सचा पंतप्रधानाचा उमेदवारच जाहीर होत नाही त्या अलायन्समध्ये ही सगळी लोक आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर मला अजून काही बोलायचं नाही। नरेंद्र मोदी साहेब 400 पेक्षा जास्त खासदार घेऊन देशाचे पंतप्रधान होतील। एक जी चर्चा आहे ती आपली भूमिका फार मवाळ आहे असं काही आहे का, म्हणजे जागा वाटपा संदर्भातली? कारण 18 ते 23 जागा ज्या आहेत त्या आपण मागितल्या होत्या अशी पण चर्चा आहे। 23 जागेवरती आपण ठाम राहणार आहोत? नाही, पण 23 जागा, 24 जागा, 28 जागा मागितल्या, 19 जागेवर आम्ही फायनल होऊन, हे तुमच्यापर्यंत कशी बातमी पोचते? जे घडलंच नाही हे मला माहीत नाही आणि जे अधिकार आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहेत त्याच्यावर जाहीररित्या मला काही बोलायचं नाही। नक्कीच। एक ॲडव्होकेट सरोदे, असीम सरोदे यांनी काल महत्त्वाचं विधान केलं आहे। ते म्हणत आहेत की गुवाहाटीला ज्यावेळी उठाव करून तुम्ही सगळे गेला होतात त्यावेळी 2 आमदारांना मारहाण झाली आणि दारूच्या नशेमध्ये त्यांनी 2 एअर हॉस्टेसचा देखील त्या ठिकाणी विनयभंग केला, अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न केला, गंभीर आरोप केला आहे। काय नेमकं घडलं? तुम्ही पण होता तिथे। नाही, मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्यांबद्दल बोलणं, लोकप्रतिनिधींबद्दल बोलणं हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही आणि जे घडलेलंच नाही त्याच्यावर खोटं नाटक काहीतरी स्टोरी तयार करून बोलणं हे राजकारणामध्ये कितपत योग्य आहे? राजकारणाच्या रणांगणामध्ये मतं घेत असताना आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत हे सांगून मतं घेतली पाहिजेत। एखाद्याची बदनामी करून, एखाद्याच्या चारित्र्यावर टीका करून, एखाद्याचं चारित्र्य हनन करून ही जी काय स्टाईल आहे ही फार मोठ्या पद्धतीनं वाढली जाते आणि ॲडव्होकेट असीम सरोदे हे देखील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, तर त्यांना मी विनंती करेन असं वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्यापेक्षा आपण निवडणुकीमध्ये काय करणार आहोत हे जनतेला सांगितलं पाहिजे, ही माझी त्यांना विनंती आहे। पण अशा स्वरूपाने जर बदनामी होत असेल तर मग पुढचं पाऊल काय असेल? नाही, जनता सगळं ओळखून आहे ना।
जनतेला हे कशासाठी चाललं आहे? एकनाथ शिंदेसाहेबांबरोबरचे जे सहकारी आहेत त्यांना बदनाम करायचं, शिंदेसाहेबांना बदनाम करायचं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे त्याला कुठेतरी स्पीड ब्रेकर तयार करायचे, याच भावनेतनं ह्या वैयक्तिक टीका होत आहेत. त्याच्यामध्ये फार मोठं काय आश्चर्यकारक आहे असं मला वाटत नाही. हर्षवर्धन पाटलांनी पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि संरक्षण देण्याची मागणी केली आहे. काही आमदार आहेत जे शिवराळ भाषेचा वापर करतात, धमक्या देतात, त्यामुळे जीवाला धोका असा कंटेंट त्याच्यामध्ये आहे. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय. महायुती ही एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली भरभक्कम आहे. हर्षवर्धन पाटलांनी काय पत्र लिहिलं हे मला माहिती नाही, त्याची मी माहिती घेईन आणि त्याच्यानंतर आपल्याशी बोलेन. एक शेवटचा प्रश्न आहे. बच्चू कडू म्हणतात की भाजपमध्ये गेलं तर सगळे निवडून येतात, त्यामुळे तशी मानसिकता झाली आहे. काँग्रेसमध्ये आता दम राहिला नाही असं पण म्हणतात. भाजपच्या नेतृत्वामुळं आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी देशाला केलेली कमिटमेंट होती ती पूर्ण केल्यामुळं त्यांच्याबद्दलचं एक आपुलकीचं वातावरण पूर्ण देशामध्ये आहे. तुम्ही कुठचाही सर्वे घ्या, कोणी काही बोलू दे, तडीपार, हद्दपार, कुणी बोलू दे, कुठचाही सर्वे जरी घेतला तर त्याच्यामध्ये 375पेक्षा जास्त जागा ह्या एकट्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या NDAला मिळेल, हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. आता इथं भाषणं करून असं किती फरक पडणार? आजचा एक सर्वे तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेशचा, की उत्तर प्रदेशमध्ये ज्या जागा आहेत 80, त्याच्यापैकी 78 जागा उत्तर प्रदेशच्या ह्या NDA जिंकणार आहे. अशा पद्धतीचे जर येत असतील सर्वे तर समोर राहिलं आहे काय? महाराष्ट्राचा पण सर्वे बघा, तो बिहारचा पण सर्वे बघा. त्याच्यामुळे कोणाची गर्दी 1-1.5 लाख जमली आणि त्याची 10 लाख म्हणून सांगितली तर त्याचा परिणाम नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान पदावर होईल असं मला वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.